या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर वेस्ट, सोलापूर. अशा कायद्याद्वारे संविधान एकनाथ शिंदे यांचे आमदार आमशा पाडवी यांचा शपथ घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि मराठी लिहिता वाचता न आल्याने पाडवी हे सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहेत. पण पाडवी हे खरंच अशिक्षित आहेत का? त्यांना लिहिता वाचता येत नाहीत का? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. भारताचे सार्वभौमत्वाने शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे. कायद्याद्वारे स्थापित झालेल्या पाडवींना वाचता का आलं नाही? आमशा पाडवी हे नंदुरबारमधील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या मतदारसंघातील बहुतांश भागात डोंगरी भिल्ल ही आदिवासी जमात वास्तव्यास आहे. त्यांची मूळ भाषा बिलोरीही आहे. त्या परिसरात सर्वजण एकमेकांशी याच भाषेत बोलतात. शुद्ध मराठी बोलणारा माणूस या ठिकाणी सहज आढळणार नाहीये. मात्र इथल्या शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना भाषेचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच अनेकदा लहान मुलं शिक्षण अर्धवट सोडतात. आता निर्माण झालेल्या काही सुविधांमुळे ही नवी पिढी मराठी शिकत आहे, थोडंफार बोलतही आहे. मात्र ही पिढी सोडल्यास इतर वयोगटातील लोक त्यांची मूळ भाषा बोलतात. त्यांना मराठी भाषेचे उच्चार जड जातात. पाडवी यांच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं. पहिल्याच भाषाभागात उभं राहिल्याचं दडपण, पहिल्या शपथविधी तोही मराठीत. त्यामुळे पाडवी अनेकदा अडखळले. मात्र याचा अर्थ ते अशिक्षित नाही आहेत. त्यांना केवळ मराठीचं ज्ञान कमी आहे असा होतो. पाडवी यांच्या व्हिडिओमुळे आदिवासी समाज आणि उर्वरित महाराष्ट्राच्यात असलेली दरी पुन्हा उघड झाली आहे. जर आमदारांना मराठी भाषा बोलणं अवघड जात असेल तर स्थानिक नागरिकांचं काय होत असेल हा मोठा प्रश्न आहे. जर आदिवासींचा विकास करायचा असेल तर हा प्रमाण भाषेचा अर्थ दूर करून त्यांच्या मायबोलीसह त्यांना स्वीकारणं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे. पाडवी यांना 2014 पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र तेव्हा त्यांना पराभूत स्वीकार करावा लागला. पुढे 2019 देखील त्यांना पराभव झाला. 2022 त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. यंदाच्या विधानसभेत ते पुन्हा एकदा निवडणुकीत रिंगणात होते आणि यावेळी मात्र त्यांनी विजय खेचून आणला. पहिल्यांदाच आमदार झालेले पाडवी हे शपथ घेताना अडखळले आणि चर्चेचा विषय बनले. मात्र उपलब्ध माहितीनुसार आमशा पाडवी हे अशिक्षित नसून 12वी पास आहेत. त्यांनी नाशिकमधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. पण सध्या पाडवी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या भाषणाने ट्रोल मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. श्री आमशा पाडवी, त्यानंतर श्री विजयसिंह पंडित आणि श्री राजेश बकाने. मी नाव घ्या. आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलोने गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे. कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. अशा कायद्याद्वारे संविधान भारताची सार्वभौमत्ता भारताचे सार्वभौमत्वाने व एकात्मताला उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स. पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.